मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चिकन पुलाव कसा बनवायचा ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवूया. त्यासाठी मी 200 ग्राम दही घेतलं आहे. दह्यामध्ये घरातले काही मसाले असेल ते तुम्ही ॲड करा. बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर ॲड करायची, थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची, 1 चम्मच बिर्याणी मसाला पावडर ॲड करायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, तेल घालायचं. मी गरम करून घेतलं आहे, नाही केलं तरी पण चालेल. त्यानंतर यामध्ये घरातले तुम्ही हळद मीठ मसाला किंवा कांदा मसाला तुम्ही जे काही रेग्युलर मसाले वापरता ते सगळे यामध्ये ॲड करायचे. आता त्यामध्ये फ्राय केलेला कांदा टाकायचा आहे, लाल परतून घ्यायचा. तो कांदा यामध्ये ॲड करायचा आणि 1 टोमॅटो प्युरी ॲड करायची. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून यामध्ये ॲड करायचा, मिक्स करायचं आणि मग यामध्ये चांगलं स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करायचं. आता सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये स्मोकी फ्लेवर यासाठी दालचिनीला थोडंसं गॅसवर जाळून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, वाटीमध्ये झाकून ठेवायचं. त्यांनी थोडासा स्मोकी फ्लेवर येईल. तुम्हाला नको असेल तर स्किप केलं तरी पण चालेल. तर तासानंतर फोडणी घालायची. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि राईस अर्धा किलो घ्या किंवा तुम्ही लोकांप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मी हे 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही क्वांटिटी यामध्ये कमी जास्त करू शकता. आता कुकरमध्ये गरम मसाले काही ॲड करायचे आणि पूर्ण चिकन यामध्ये ॲड करायचं आणि परतून घ्यायचं. 1 शिट्टी काढायची म्हणजे थोडंसं सॉफ्ट होईल. नंतर यामध्ये तांदूळ ॲड करायचं. आता खूप जास्त पाण्याची गरज लागणार नाही, कारण या मसाल्यालाच बघा किती छान पाणी सुटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे. तुम्हाला यामध्ये जास्त पाणी ॲड करावं लागणार नाही, कारण जेव्हा तुम्ही मॅरिनेट करता त्याच वेळेस तुम्ही तांदूळ पण धुवून थोडंसं साईडला भिजत ठेवायचे, त्यामुळे जास्त शिजायला टाईम घेणार नाही. आता या मसाल्यामध्ये तांदूळ ॲड करायचे, बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर ॲड करायचं आणि थोडा फ्राय केलेला कांदा ॲड करायचा, मीठ टाकायचं. त्यानंतर एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग कुकर बंद करून बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या आणि फुल गॅसवर 1 शिट्टी करून घ्यायची. नंतर जेव्हा पूर्ण कुकरची वाफ जाईल त्यावेळेस कुकर उघडा. आता बघा काय भारी तेल सुटलेलं आहे. मस्तपैकी आता गरम गरम खाऊन घ्या आणि माझ्या चॅनलला फॉलो करा.